नमस्कार. आज आपण बनवूया गवसणी पोळी आणि त्यासोबत बासुंदी. ह्या पोळीसोबत आम्रखंड, सुधार रस, कुठला पण गोड पदार्थ, खीर चालते बरं का. तर त्यासाठी आता मी काय केलं आहे, पहिल्यांदा बासुंदी बनवण्यासाठी मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे आणि खवा घेतला आहे 250 ग्रॅम. आता आपण गॅसवर भांडी ठेवूया आणि हा सगळा खवा आणि गूळ एकत्र मेल्ट करून घेऊया. आज आपण गुळाची बासुंदी बनवणार आहोत. या अगोदर तुम्ही गुळाची बासुंदी कधी बनवला आहे काय? बनवला नसला तर एकदा ही गुळाची बासुंदी नक्की जरूर बनवून पहा. ह्याचे काय नियम पाळले की बासुंदी अप्रतिम उत्कृष्टच होते. कलरसुद्धा पॉवरफुल येते आणि अप्रतिम चवीची अशी ही बासुंदी फार सुंदर तयार होते. आता आपण ह्यात 100 ग्रॅम गूळ घालूया. बघू शकता हे हळूहळू मेल्ट होत यायला लागले. गूळ आणि खव्याचा आपण काय करूया, मस्तपैकी एक लिक्विड तयार करून घेऊया. गॅस बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरती हे असं व्यवस्थित ढवळत राहायचं. गूळ आणि खवा. मध्ये मध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आठवणीनं तुमचा एक सबस्क्रायबर माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आता हे सगळं मेल्ट आपण करायला लागलो आहे तर इकडे एका बाजूला मी काय केलं, हे दूध तापायला ठेवले. आपण जे मगाशी 1 लिटर दूध फोडून घेतलं होतं ते. आता वेलची पूड घालूया आपण 1 टेबलस्पून. हे बघा, हे आपलं मिश्रण चांगलं आहे. आता हे व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे. आता ह्याला थंड करायसाठी बाजूला ठेवूया. बघू शकता हे कसं झालं आहे आपलं, आणि कलर बाकी छान आला आहे. आता इकडे दुधाला पण उकळी आलेली आहे. आता हे दूध साधारण वेलचीचं, फक्त वेलची घातलेली आहे यात. हे 5 मिनटं असं सल्लं उकळलं की नाही, हे चांगलं गाढं दूध होतं आहे. आणि आपण हे जे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे पण की नाही गार करायला ठेवूया एका बाजूला. आता मी त्यावर काय करते, इकडं गव्हाचं पीठ मी चाळून घेत आहे. 1 वाटी तर गव्हाची पीठ असली तर 1 वाटी तुम्हाला तांदळाचं पीठ लागणार आहे. आता हे गव्हाचं पीठ आपण थोडंसं मीठ आणि पाण्यासोबत चांगलं घट्ट म्हणजे लवचिक मळून घेऊया. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. असं आपण जसं पुरणाची पोळीला, सांज्याच्या पोळीला पीठ मळतो तसं ह्याचा व्यवस्थित एक डो तयार करून घेऊया. पिठाला झाकून ठेवूया गव्हाच्या. आणि एका छोट्या कुकरमध्ये आता मी थोडंसं दूध घालून 1 कटोरभर पाणी घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा तूप टाकायचं आणि उगाच थोडंसं चुटकीभर नमक टाकायचं म्हणजे स्वादासाठी. ह्या पाण्याला उकळी आली की 1 वाटीभर त्याच वाटीनं मी तांदळाचं पीठ ह्यात घालत आहे. ह्याला चांगलं मिसळून घ्यायचं आणि थोडा झाकून ठेवायचं. ह्या वाफेवरतीच हे स्टीम होते. मग हे आपलं सारण आहे गवसणीचं. ह्यात काय बाकीचं गूळ बिळ काय घालायचं नाही आहे. फक्त तूप आणि मिठावर हे मिश्रण तयार करायचं आणि झाकून ठेवायचं. आणि झाकून झाल्यानंतर मग आपण ह्याला चांगलं मळून घेऊया. आता आपलं खवा आणि गुळाचं मिश्रणाने हे दूध ज्यात आपण आटवून घेतलेलं आहे, हे सगळंच का नाही साधारण आपण हे बघा हातानं ह्याला उचलू शकू एवढं हे गार झालेलं आहे. आता हे दोन्ही मिश्रण आपण काय करू, ह्या वरच्या साई सकट ह्या गुळाच्या आणि खव्याच्या ह्यात मी हे दूध मिक्स करून घ्यायला लागलो आहे. ही झाली आपली बासुंदी. ही व्यवस्थित बघा आता ह्याचा कलर कसा बदलतो आहे. केसर घालायची गरज नाही. आणि सगळ्यात शेवटी आपण ह्यात ड्रायफ्रूट्स घालणार आहोत. अशी इतकी अप्रतिम ही बासुंदी तयार होत्या की तुम्ही परत साखरेची बासुंदीच करणार नाही. आणि हेल्थसाठी सुद्धा चांगलं आहे बरं का हे गुळ खाणं. तर हे आता हे थोडंसं अजून 50% ते 60% गरम आहे. हे जेव्हा थंड होईल तेव्हा हे चक्क चमच्यानं खाण्यासारखं म्हणजे दाणेदार होतं हे. आता ही आपली बासुंदी तयार झालेली आहे. ही आपण बाजूला ठेवून टाकू आणि आता आपण गवसण्या करायला घेऊया. आता मी जे गव्हाचं पीठ आपण मळून ठेवलेलं आहे ह्याला थोडंसं का नाही तेलाचा हात लावूया आणि चांगलं ह्याला का नाही लवचिक करून घेऊया. जसं आपण पुरणपोळीला करून घेतो तसं. ह्याला जरासं तेलाचा हात लावायचा, असं हे असं मर्दून घ्यायचं चांगलं. जरा दणकं बी द्यायचं ह्याला. जेवढं तुम्ही ह्याला लवचिक करशीला तेवढी तुमची कुठलं पण आज सारण भरणारा पदार्थ आपण ज्यावेळेला करणार असेल तेव्हा वरची जी
वरचं जे आपण त्याला कवर घालणार असतो ते एकदमच लवचिक झाल्याशिवाय ते फुगत नाही आणि ते खुसखुशीत होत नाही. तर ह्या कणकेला आठवणीने एक 8 ते 10 मिनटं तुम्ही चांगलं रगडून घ्यायला पाहिजे. आता हे आपली कणिक तयार झालेली आहे, हे बाजूला काढून ठेवूया. आता ह्याच परातीत आपण जे आता आपण तांदळाचं जे हे आत घालायला सारण तयार केलं आहे स्टीम करून, ह्याला चांगलं ह्याला पण मळून घेऊया. ह्याला पाण्याचा हात लावायचा बरं का. ह्या तांदळाच्या आपल्या ह्या जे सारण करून घेतलं ह्याला थोडासाच लावायचा, नाही तर दुधाचा हात लावा. आणि ह्याला चांगला तर कणी एकजीव मळून घेऊया. बघा ह्या आट्याला कणी पेड्यासारखा कसा मस्त कलर आलेला आहे. आता हा पण आपलं कणिक मळून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट. आता हे पण बाजूला ठेवून टाकूया. मध्ये मध्ये सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा आणि शेअर करत राहा बरं काय. आता मी पोळपूट लाटणे घेत आहे. आता आपण गव्हाचा एक असा नाही का पेढा बनवून घ्यायचा. हो आपण जसं पुरणाच्या पोळीला हातानं वाटी करून घेतो सेम तशीच वाटी ह्याची पण करायची आहे. आणि ह्याच्या मधोमध आपण काय करूया, हे जे आपण आता तांदळाच्या पिठाचं जे पुरण करून घेतलेलं आहे हे व्यवस्थित आत दाबून घ्यायचं. ह्या गवसणीची एक चांगली गोष्ट म्हणजे काय, पुरणाच्या पोळीसारखं ही फुटायची शक्यता नसते, करायला एकदम इझी. आणि हे पोटभरीसाठी म्हणजे पोळीत पोळी, त्यामुळं तुम्ही जर समजा 2 तुम्ही पोळ्या खात असला तर एका पोळीवर भागतं आहे. आणि अतिशय चवीचं लागतं, कारण आतल्या पुरणाला आपण तूप घातलेलं असतं, थोडंसं दूध गेलेलं असतं. अतिशय चवीचं असं ही गवसणी तयार होत्या. एक वेळ नक्की करून बघा. बघा आता हे आपण 1-2 पोळ्या मी तुम्हाला लाटून दाखवतो. टोटल माझ्या 8 ते 9 पोळ्या झालेल्या आहेत. 1-2 पोळ्या तुम्हाला मी लाटून ते शेकून पण दाखवते आणि त्याचं पापुद्रा पण काढून दाखवते. आपली पोळी बॉलसारखी फुगलेली आहे बरं का सगळ्या पोळ्या. गवसणी ही अतिशय मस्त, अतिशय सुंदर गुळाच्या बासुंदीसोबत. आणि ह्यासोबत तुम्ही एखादी तिखट डिश करू शकता, बटाट्याचा रस्सा किंवा भरलेलं वांगं, पण काय पण तुम्हाला जे आवडेल ते. आता आपण तवा गरम करायला ठेवला आहे बरं का, एक पॅन मी गॅसवरती. आता ही पोळी आपली लाटून झालेली आहे, ती तव्यावर थोडंसं ऑइलिंग करायचं. ऑइलिंग नाही केलं तर मग खाली पहिली पोळी ढकायची शक्यता असते, म्हणताना ऑइलिंग जरूर करा. फक्त तेलाचं करा, तुपाचं करू नका. तूप नंतर वरून घेऊन तुम्ही खाऊ शकता. आता ही पोळी आपण पलटूया. बघू शकता ही कशी फुलते आपण. ह्याच चारही बाजू मी अशा खुल्या करून घेऊन मग ह्याला पलटतो, म्हणजे एखादा पापुद्रा खाली ह्याला लागायला नको, मग पोळी आपली फुलणार नाही. आता वरून आपण तूप लावूया. पोळीला एखादं होल पडलं की नाही सगळी हवा मग निघून जाते, मग अशी फुललेली पोळी दिसत नाही. बघा कशी आपली पोळी फुटबॉलसारखी फुललेली आहे. सगळ्या पोळ्या अतिशय हेल्दी, अतिशय सुंदर. आत तांदळाच्या पिठाचं पुरण, वरून गव्हाच्या पिठाचं. कलर बघा किती छान सोनेरी आला याला, मस्त. बघू शकता तुम्ही. आपण दुसरी पोळी करून घेऊया. 2 पोळ्या तुम्हाला मी लाटून दाखवते आणि मग आपला व्हिडिओ नाही का मोठाच्या मोठा होईल म्हणून. तेव्हा हे असं घ्यायचं तांदळाचं पीठ, त्याचा गोळा करून मध्ये ठेवायचा आणि हे मस्तपैकी त्याला कवर करायचं गव्हाच्या कणकेनं. एक्स्ट्रा काय पीठ असेल तर काढून टाकायचं. ह्याचं गोल वरचं तोंड बंद करून ती बाजू खाली टाकायची. मस्तपैकी पहिल्यांदा हाताने रेटून घ्यायचं.
हाताने रेटताना बरोबर मध्ये रेटायचं, म्हणजे कसं पुरण मधलं पुरण कडेपर्यंत जायला पाहिजे. हे बघा, हे असं हातानं फिरवून घ्यायचं गोल 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 गोल, म्हणजे मधलं जे असते की नाही ते पूर्ण काटापर्यंत तुमचं आज जे तुम्ही सारण भरलेलं असते ते काटापर्यंत जाते. आणि लाटणं पण फिरवताना मधनंच फिरवायचं काटाकडच्या बाजूला. तुम्हाला माझी ही गवसणी आणि बासुंदीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. हे बघा, ही आपली चपातीसारखी झालेली आहे जवळजवळ गवसणी. आता ही तुम्हाला मी ओपन करून दाखवते. बघा, ह्याचा पापदरा कसा मस्त फुललेला आहे आपली ह्या सगळ्या गवसण्या. हे बघा, बघू शकता तुम्ही पुरण ते तांदळाच्या पिठाचं पूर्ण कडेपर्यंत गेलेलं आहे. हे बघा, बघितलं. तर अशी ही गवसणी बासुंदीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. अशा ह्या आपल्या सगळ्या गवसण्या अगदी व्यवस्थित तयार झालेल्या आहेत बरं का. आता आपण प्लेटिंग करायला घेऊया. आता ही पण तुम्हाला पोळी मी ओपन करून दाखवते. हे बघा, हात भाजते बरं का. हे बघा, आतपर्यंत नाही असं अगदी व्यवस्थित पुरण. हे मला वाटते लहान मुलांनी म्हाताऱ्या माणसांना खायला अगदी योग्य पदार्थ आहे. एकदम मऊ लुसलुशीत होते. आणि ह्यात तुम्ही ज्वारीचं पीठ पण भरू शकता तांदळाच्या ऐवजी. म्हणजे मऊ झाल्यामुळं कसं पचायला पण हलकं ना. तर एकदा हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपण प्लेटिंग करूया. एका बाउलमध्ये मी ही आपली बासुंदी घेत आहे. हे कट केलेले ड्रायफ्रूट्स ह्यात वरून आपण घालूया मस्तपैकी. आणि गवसणीच्या पोळीसोबत आपली ही गुळाची बासुंदी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा. हेल्दी, दिसायला देखणी गुळाची बासुंदी. धन्यवाद. ह्या बघा, ह्या 2 पोळ्या मी घालते. एक तुम्हाला आणि परत थोडं मस्तच अतिशय अप्रतिम झाल्यात बरं का ह्या गवसण्या.